आणि टीम मॅनेजर जर आपण पाहिलं तर बंटी वारंगे हे या टीमचे मॅनेजर आहेत आणि नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. एक चांगली मॅच पाहायला मिळेल. रात्रीचे आपण पाहतो 12:30 झालेली आहेत तरी सुद्धा आपण पाहतो तर आज प्रेक्षक वर्ग पूर्ण खेळाडूंना पाहण्यासाठी आलेला आहे. अक्षय आलेला आहे अर्थातच मोन्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. शुभम जाधव मात्र स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला त्याला साथ देईल तो मात्र महेंद्र अंधारे. मॅच इज ऑन. पहिला चेंडू पहिला शतक घेऊन आपण अक्षय अर्थातच मोन्याला पाहणार आहोत. 5 वर्षीय मॅच आहे पाहायचा आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली होती. तब्बल 74 धावा बनवल्या होत्या. 75 धावांचा पाठलाग कडे ठेवले होते परंतु आपण ते वेद 11 ताजपूर या संघाला त्या झाल्या नव्हत्या. इथे मात्र पाहिजे काय रणनीती असेल. मॅच इज ऑन. पहिला चेंडू ओहो पहिला चेंडू फुल टॉच होता. 5चा इशारा नो आहे आणि इथे मात्र आपण पाहतो चेंडू ऑन रिझनला जाईल. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटलेत आणि नो चेंडू असल्या कारणाने 2+1 मिळतील 3 धावा आणि पुढचा चेंडू शुभम साठी असेल फ्री हिट. बघा सुरुवात नोंदणी झालेली आहे. मागाशी या टीमने अर्थातच 74 धावा बनवल्या होत्या आणि त्याचा रेकॉर्ड आता तेच तोडणार का हेच सुद्धा पाहावं लागेल. सुरुवात नोंदणी झालेली आहे आणि शुभम जाधव साठी हा फ्री हिटचा चेंडू असेल. मोन्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वेगत टाकला चेंडू. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे बोलतील सांगतील हा चेंडू वाईट असेल. फ्री हिटची संधी अजून आहे. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकेल. धावसंख्या बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना 4 अशी धावसंख्या. एकही चेंडू झालेला नाही. फ्री हिटची संधी अजून असेल ती शुभम जाधव साठी. पुन्हा एकदा मोन्या आपल्या हाफ टॅकल चेंडू होता. सरळ बॅटने केला फटका. चेंडू आपण पाहते लॉंग ऑफ आणि मधून सीमा पार होगा बेडा पार तो मिलेंगे 4. डीजे संख्या 8 आहे. इथे मोन्या गोलंदाजी ट्रॅकवर आहे. ओ पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतो थोडासा खाली राहिला. त्याच्यानंतर आपण पाहतो तर चेंडू विकेट किंवा हातामध्ये जाते. कोणती धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या सध्याच्या घडीला 8 आहे. पहिला चेंडू नो आला त्यानंतर वाईट आला. त्यानंतर शुभमच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका राहिला. एक देखना स्ट्रोक. चेंडू सीमा पार गेला. धावसंख्या 8 आहे. त्यानंतर आलेला डॉट चेंडू. ओ पुन्हा हाफ टॅकल चेंडू डीप कव्हरला खेळलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. शुभमच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. 4. डीजे त्या मात्र 12. शुभमच्या बॅटमधून 2 चौकार आले. शुभमनी सुरुवात केली आहे. ओ इथे मध्ये लो फुल टॉचचा चेंडू आता सरळ बॅटने केला फटका. चेंडू पुन्हा एकदा 1 बाउंड चौकार. शुभमच्या बॅटमधून हा तिसरा चौकार. शुभमच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिजे 16 आहे. या ओव्हर मध्ये अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहे. इथे पूर्णपणे गोलंदाज मोन्याला मात्र रिमांड मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर हा चांगलं चेंडू राहिलाय. तसेच मागच्या मॅचचा मॅच मॅच अर्थातच अभिषेक खातू ठरलाय. 7 धावा देऊन 4 विकेट घेतल्या होत्या. आपण अभिषेक शेवटचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतील आणि सांगतील वाईट असेल. धावसंख्या 16 होती ती मात्र आता 17 पाहायला मिळेल. या ओव्हरचा मात्र आपण विचार केला तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शुभमच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. मी अभि खातू याला विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. मागच्या मॅचचा जर आपण विचार केला तर अवघ्या 7 धावा दिल्या. महत्वाचे 4 फलंदाज बाद केले आणि अप्पा 11 या संघाला मात्र विजय मिळवून देण्यासाठी त्याचा एक महत्वाचा भाग राहिला होता. हाफ टॅकल चेंडू होता. बॅट चेंडूचा संपर्क झाल्याने शतक क्रमांक मोन्याचा पहिला समाप्त होत आहे. अर्थातच श्रेया स्पोर्ट वर्षे संघाकडून. श्रेया स्पोर्ट वर्षे जर आपण पाहिलं तर अर्थातच राकेशजी पडवल या स्पर्धेचे ते आयोजक आहेत आणि त्यांनी हा संघ पुरस्कृत केला आहे.
पहिली मॅच आपण पाहिलं तर कट्टर दोस्ती फायटर्स या संघासोबत ते खेळले होते, त्यानंतर तिथे विजयी झाले. मी अमितजी धुमाल साहेब आणि अमितजी उकडे साहेब यांना विनंती असेल, अभिजित धुमाल आणि अमित उकडे साहेब यांना विनंती असेल, आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी साहेब आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, ज्यांनी 7 धावा दिल्या आणि 4 गडी बाद केले होते. तो ठरला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बघा पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. मोन्या आला होता, मोन्याच्या अगेन्स्ट आपण पाहते 3 चौकार आले. शुभमच्या बॅटमधून धावसंख्या 17 झाली. बघा सुरुवात चांगली आहे, सुरुवात चांगली झाली तर शेवट सुद्धा गोड होईल यात मात्र कोणतीही शंका नाही. पण गेल्या 2 दिवसामध्ये 2 रात्रीमध्ये आम्ही बरंच काय पाहिलं, उलटफेर बरंच वेळा झालाय. गोलंदाजाने कधी फलंदाजांना बांधून ठेवते, कधी फलंदाजाने गोलंदाजाला हल्ला सुद्धा केलाय. गोलंदाजी ट्रॅकवर येते, गोलंदाज मनीष मोकल याला आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवर आहे. स्ट्राईकला महेंद्र अंधारे असेल. हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, पहिला चेंडू डॉट आहे. बघा महेंद्रने मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. 5 चेंडूचा सामना त्यांनी केला होता, अवघ्या 2 धावा केला, बाद झाला. नक्कीच पूर्ण संघ त्याच्यावर नाराज होता, पण तो इथून त्याला संधी आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात, इथून एखाद 2 चेंडू डॉट झाले तरी हरकत नाही. पण ते मोठे फटके खेळण्याची क्षमता महेंद्रकडे आहे. पुन्हा एकदा चेंडूला इथून उचली दिलेली आहे आणि पाहायचा पंच आमच्याकडे बोलून सांगतील की हा मात्र वाईट असेल आणि इथून मात्र जी 17 होती ती मात्र आता धावसंख्या आपल्याला 18 पाहायला मिळेल. धावसंख्या 18. चला पंचांशी वाद घालायचा नाही, विनंती असेल. पंच निर्णय हा अंतिम निर्णय असेल. सेकंड राऊंड मधली पहिली मॅच श्रेया स्पोर्ट वर्से विपक्ष अर्चित विराट 11 कोलाट रोहा. हेमंतजी सनस, बालाजी माबले साहेब अर्थातच त्यांचे मॅनेजर आहेत बंटी वारंगे. नक्कीच त्यांची नजर सुद्धा असेल, कारण ही महत्वाची मॅच आहे दोघांसाठी. इथून जो जिंकेल तो 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आहे, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. वाईट टाकल्यानंतर धावसंख्या 18 आहे. पुन्हा एकदा मनीष, हो पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच धाकटीचा चेंडू टाकला जात आहे. आज मात्र महेंद्रला प्रश्न विचारला जात आहेत आणि खऱ्या अर्थाने रोहा चॅम्पियन ट्रॉफी रजनी क्रीडा स्पर्धा आज महेंद्रसाठी जशी पाहिजे तशी राहिलेली नाहीये. कारण महेंद्र जर आपण विचार केला तर त्याचा कोलाडमधून सुद्धा बरंचसा फॅन वर्ग इथे ही मॅच पाहण्यासाठी आला असेल. ते थोडेसे नाराज आहेत. महेंद्रला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. इथे मात्र पण त्या खोला टाकायचा प्रयत्न होता, सरळ बॅटने केला. फटका चेंडू आपण बघतो लॉंग ऑफ रिझनला जाईल. एक सिंगल घेतली, थोडीशी मिस फिल्डिंग. त्याच दरम्यान शुभम पुन्हा एकदा डबलला पलटलेत आणि इथून या 2 धावाने 2 धावा कंप्लीट केल्या, 3ऱ्याला पलटलेत आणि इथून मात्र या 3 धावा कंप्लीट केल्यात. बघा शुभमला माहिती आहे, एक धावाचं महत्व शुभमला माहिती आहे. एक मोठी स्पर्धा आहे, कट्टर दोस्ती ग्रुप रोहा आयोजित एक भव्य स्पर्धा, ज्या रोहेकरांनी स्वप्न पाहिलं होतं ना, त्या स्वप्नाची स्पर्धा. यात मात्र कोणती शंका नाही. आणि त्यासाठी आपण मग तुषारजी शिंदे असतील, विशाल सेलार असतील, नितेश जाधव असतील, अंकित मोहिते असतील, राकेशजी पडवल असतील, यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीमुळे ही स्पर्धा आपल्या समोर आहे. धावसंख्या 3 निवाडे. धावसंख्या सध्याच्याकडे 21 धावा आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. मनीष याला आपण गोंधळ ट्राय करत पाहते. 4था चेंडू घेऊन सज्ज होते पुन्हा एकदा शुभमसाठी. बघा शुभमने आपल्या बॅटमधून 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क होत नाही, आडू बॅट जरूर गेली आहे आणि इथे मात्र डॉट चेंडू जाईल. धावसंख्या जर आपण विचार केला तर बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना 21 धावा इथे झालेल्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये जवळजवळ 74 धावा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग आदेश सोनार असेल, परशुराम अंधारे असेल, यांची बॅटिंग आपण पाहिली होती. सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यानंतर इथे मात्र मनीष आपल्याला ते कमबॅक करतोय. पुन्हा आता हाफ टायकर चेंडू बॅटने केला फटका. चेंडू आपण पाहतो ऑन रिझनला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमा पार, चौकार. उग्या 4 धावा दिल्या होत्या आणि शुभमला माहिती होत्या धावा कुठेतरी कमी पडतात. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, 5 चेंडूमध्ये आपण पाहतो इथे 8 आल्या, 25 बांधल्यात. या ओव्हरचा पॉवर प्ले मधला शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल.
ओ पुन्हा एकदा वेगात टाकला चेंडू, तेवढी चांगली फिल्डिंग राहिली आहे. कदाचित इथून चेंडू निसटला असता तर 4 सुद्धा मिळाले असत्या. शतक क्रमांक बघता बघता इथे दुसरा समाप्त होते. धावसंख्येचा पण विचार केला तर 12.5च्या सरासरीने बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना अर्चित विराट 11 कोलाड रोहा संघ मात्र पोहोचतोय तो तब्बल 25 या धावसंख्येवर. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे. श्रावणी स्पोर्ट चौल आणि अप्पा 11 फनस डोंगरी चिंचपाडा यांना विनंती असेल सेकंड राऊंडची सेकंड मॅच साठी आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. तर नक्कीच आपण पाहते तसं सध्याच्या घडीला आपण पाहतो महेंद्र स्वतःवर नाराज आहे, कारण त्याची बॅट जशी पाहिजे ना तशी बोलत नाहीये. सध्याला मला वाटतं त्याची बॅट त्याच्यावर रुसलेली आहे. असंच मात्र सध्याच्या घडीला आपल्याला चित्र पाहायला मिळते. परंतु वेळ अजून आहे, कारण आपण पाहतो 30 शतक मार्गस्थ आहे रत्न करायला. हो पुन्हा एकदा पोलाद टाकायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू फाईन लेग रिझनला जाईल. इथे शुभमला सिंगल धाव जरूर मिळेल. धावसंख्या पुन्हा एकदा आकार दिला जाईल तो मात्र 27 धावा इथे मात्र पाहायला मिळते. तिसरं शतक मार्गस्थ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो मोने आल्या, त्यांनी 17 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो मनीष आला, त्यांनी अवघ्या 8 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो ते रत्न करायला 2 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 2 धावा दिल्यात. बघा महेंद्र अंधारे आता मात्र नाराज आहे स्वतःवर आणि त्याचा प्रयत्न आहे की एखादा चौकार एखादा षटकार जर इथून आला ना त्याच्या बॅट मधून तर नक्कीच ही त्याच्यानंतर नक्की त्याची बॅट गरम होईल, यात मात्र कोणतीही शंका नाही. परंतु पूर्णपणे आपण पाहते तर गोलंदाजी करणार संघात सुद्धा माहिती आहे इथून कोणती मुवमेंट द्यायचं नाही तो महेंद्र अंधारेला. ओ इथे म्हटल्याप्रमाणे काय फटका आहे, दे धक्का घे महेंद्रच्या बॅट मधून. हा छक्का 6 सिक्सर. चे मालक अभिषेक धुमाळ इथे सेट आलेत. I-20 तिकडे चालू आहे. बघूया क्रिकेटवर प्रेम पण जबरदस्त आहे. नाव आहे अभि धुमाळ, एक मराठी उद्योजक आणि मोठं नाव I-26 ब्रँड आणि हे त्यांचे प्रोप्रायटर अभिषेक धुमाळ व्यासपीठावर. पुढचा चेंडू आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. ओहो हो मी म्हटलं होतं एक षटकाराची गत होती, पण तू एक नाही तर दुसरा आलाय. इथे मात्र आता महेंद्रची बॅट बोलते आणि इथे I-26 अप्रतिम असं हॉटेल आहे. कधी गेलात तर खारगा रोडला आस्वाद घ्या आणि आमचं नाव सांगा, 5% डिस्काउंट भेटेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये षटकारांची हॅट्रिक झालेली नाहीये, तर आता मात्र महेंद्रच्या बॅट मधून तिसरा षटकार लगावला जाणार का? बॅट खोलली आहे. ओहो इथे मात्र बघा महेंद्र आणि फक्त महेंद्र अंधारे षटकांची हॅट्रिक. धावसंख्या 45. या हॅट्रिकचे प्राइज झाले. I-26 चे मालक आले आणि त्यांच्या सन्मानार्थ ही हॅट्रिक झाले आणि I-26 चे मालक अभिषेक धुमाळ यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस झालंय. मी माईक भेटला की शेटचा बरोबर खिस्सा खाली करतो आणि अभिषेक धुमाळ यांच्याकडून तब्बल 500 रुपये महेंद्र आणि अंधेरीच्या या धुवाधार खेळीसाठी अर्थात 3 षटकांच्या हॅट्रिक साठी. पुढचा आवाज उमेश साळुंखे यांचा. हो इथे मात्र महेंद्र अंधारला तुम्ही किती शांत ठेवणार. बघा हा वादळ आहे. हा 3 षटकांतर चौकार. या स्पर्धेमध्ये आपण 2 दिवस षटकांची हॅट्रिक पाहत होतो, परंतु जिथे बॅट रुसली होती आणि जेव्हा बॅटिंग मधून धावा येतात ना ते असंच येतात. म्हणून एक मोठं नाव घेतलं जातं महेंद्र अंधारे. आणि आपण पाहतो अतुलजी देशमुख साहेब प्रत्येक षटकासाठी 100 रुपये असणार आहेत. आणि इथे आपण पाहतो धावसंख्या सध्याच्या घडीला वेगाने आलेल्या आहेत. त्या मात्र इथे
49 धावा मात्र पाहायला मिळतात. पुढील षटकात जर लगावपाठ 2 षटकार आले तर सन्माननीय सिद्धेश शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. लागोपाठ 2 षटकार मारा आणि सिद्धेश शिंदे यांचे तब्बल 500 रुपये कमवा. आणि कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. धावा झाल्यात. राकेश पडवळ यांचा संघ आहे श्रेया स्पोर्ट्स. या स्पर्धेला ज्याच्या माध्यमातून सर्व टी शर्ट लावलेत ते या प्रतिस्पर्धी संघाचे संघ मालक. मात्र गोलंदाजाला काहीतरी कामगिरी लागेल. दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आहे राकेशजी पडवळ. ते सुद्धा काहीतरी बक्षीस देतील पण मात्र तशी कामगिरी समोरच्या संघाला करावी लागेल. पुढचा आवाज उमेश साळुंके यांचा. नक्कीच आपण पाहतोय महेंद्रच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार आणि त्या ओव्हर मध्ये तब्बल सपाटून धावा आल्या. 24 धावा आल्या त्या ओव्हर मध्ये. रत्नाकरला पूर्णपणे आपण पाहतोय तर बॅकफुटला टाकलं होतं आणि फ्रंट फुटला मात्र बॅटिंग करत होता महेंद्र अंधारे. सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहे. धावसंख्येचा आपण विचार केला तर इथे आपण पाहतो 49 धावांची पार्टनरशिप झालेली आहे आणि या पार्टनरशिपसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. कारण महेंद्रची बॅट बोलती आहे आणि अर्थातच इथे महेंद्र रोहा असेल कोराड असेल याचा फॅन वर्ग खूप मोठा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहायला मिळतोय. हाफ टॅकर चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. दोहदाई तलवारचा वापर केलाय. चेंडू जातोय सीमापार. चौकार 4. शुभमला मिळतील इथून 4 धावसंख्या. बघा धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या 53. मी मगाशीच म्हटलं होतं या संघाने 74 धावा बनवल्या होत्या. तो संघ त्याच आपलाच रेकॉर्ड तोडणार का. सध्याच्याकडे 53 झाल्यात. मनीष आपण पाहते गोलंदाजी ट्रॅकवर आहे आणि शुभ मात्र स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न राहिला होता पण तो बॅट चेंडूचा संपर्क होत नाही आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता होते. मनीष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 4थं शतक घेऊन आलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 चौकार आपण पाहिलं तर शुभमच्या बॅट मधून आला होता. शुभमच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार आपण पाहिलेत आणि इथून पद्धत धावसंख्या ती 53 धावा. या ओव्हरचा 4था चेंडू घेऊन येतो पुन्हा एकदा मनीष. चालू असलेले मॅच आपण पाहतोय श्रेया स्पोर्ट वर्से जे समोर आहे बॅटिंग करणारा संघ अर्चित विराट 11 कोलाड रोहा यांनी मात्र टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 1 धाव मात्र शुभमला इथे मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते ती 54 धावा. या ओव्हर मध्ये 2 चेंडू शिल्लक आहे. बघा या स्पर्धेमध्ये षटकाची हॅट्रिक होणार का याच्यासाठी जवळ 12 खेळाडू आले होते परंतु 13वा खेळाडूने इथे कारनामा केला. तो मात्र महेंद्र अंधारेने त्याच्या बॅट मधून 3 षटकार आले होते. पुण्यात हाफ टॅकर चेंडू आहे. शॉर्ट पूल केलाय. हवाई सभार 6 डीजे. बघा महेंद्रच्या बॅट मधून हा 4था षटकार आलाय आणि 9 चेंडू मध्ये 32 धावसंख्येवर खेळतोय. काय बॅटिंग रॅली आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला 60 झालेली आहे. या ओव्हर मधले अजून सुद्धा 1 चेंडू शिल्लक आहे. या पूर्वार्धामधले 7 चेंडू शिल्लक आहेत. बघा या संघाने मागच्या मॅच मध्ये 74 धावा बनवल्या होत्या आणि आता मात्र त्यांचाच रेकॉर्ड ते तोडणार का. सलामीची जोडी मैदानात आहे. काय पार्टनरशिप आहे. सध्याच्याकडे पहिल्या 2 ओव्हर मध्ये महेंद्र शांत होता. ओहो इथे मात्र काय फटका आला मिड विकेटच्या वरून. हवाई सभा चेंडू पुन्हा एकदा 6 महेंद्रच्या बॅट मधून हा 5वा षटकार. सलगचा 2रा आलाय. मग सिद्धेश शिंदेचे 500 रुपये लागू झालेत. महेंद्र अंधारे तुफान फलंदाजी करतोय आणि म्हणूनच सिद्धेश शिंदे यांचे 500 रुपये त्याला बक्षीस म्हणून मिळतात. मिळेल डीजेला संधी. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना अर्चित विराट 11 कोलाड या संघाची. हेमंतजी सनस अर्थातच बाला माबले आणि त्यांचे मॅनेजर बंटी वारंगे खुश आहेत कारण विकेट एकही गेले नाही आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो 10 चेंडू मध्ये 38 वर खेळतोय महेंद्र अंधारे. नॉन स्ट्राईकला आहे. धावसंख्या 66 आहे. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये 8 आल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये 24 आल्या तर 4थ्या ओव्हर मध्ये 17 आल्या आणि या ओव्हर मध्ये आता शेवटचा पर्याय
पिंट्या पाटीलवर ही जबाबदारी दिली आहे. इथून धावा रोखायच्या आहेत, ब्रेक थ्रू द्यावा लागेल, कारण इथे विकेट घेण्यामध्ये असफल ठरलाय तो. अर्थातच श्रेया स्पोर्ट वर्से संघ, अर्थातच राकेशजी पडवल यांनी हा संघ इथून पुरस्कृत केला आहे. थोडेसे नाराज असतील, परंतु बघा समोरच्या संघाला सुद्धा बॅट्समन आहेत, हे अर्थातच बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा माहिती आहे जेवढ्या धावा येतील ना तेवढ्या धावा नक्कीच त्यांच्यासाठी महत्वाच्या नाही. या 6 चेंडूमध्ये किती धावा गोला केला जातील. हाफ टॅकर चेंडू आहे, शॉर्ट अंबुल केलाय, चेंडू ऑन रिझनला, सीमा पार, शुभमच्या बॅट मधून षटकार 6. पंच चेंडू का द्यायची घाई करू नका. प्रेक्षक आमचे आहेत आणि कट्टर दोस्तीचे फॅन आहेत. कुठूनही चेंडू जाऊ दे, रात्र असली तरी शोधून आणतील. ते आणलेल्या प्रेक्षकासाठी कट्टर दोस्तीकडून हॅट्स ऑफ. तुला धन्यवाद मित्रा. धावसंख्या 72 झालेली आहे. 5 चेंडू शिल्लक आहे. ज्या संघाने पहिला मॅच मध्ये 74 केला होता, हो इथे मात्र फटका फसला होता, परंतु इथे झेल सुद्धा सुटलाय. जीवनदान असेल आणि सिंगल घेतली जाईल आणि सिंगलच्या जोरावर धावसंख्येचा आपण विचार केला तर 73 धावा आहेत. बघा 4 चेंडू शिल्लक आहेत. 38 वर मात्र महेंद्र खेळतोय. या ओव्हर मध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेमधली कट्टर दोस्ती ग्रुप मध्ये पहिली 50 आपल्या नावावर करणार का महेंद्र अंधारे. एक नाव, लय मोठं नाव क्रिकेट मधलं इथे पाहायचं आहे. 38 वर खेळतोय. हो इथे मात्र पूर्णपणे आपण पाहते पंचांचा इशारा पुन्हा येते. वाईट असेल, धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला 74 धावा झाल्यात. बघा या संघाने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वेद 11 ताजपूर या संघासमोर 74 धावा केल्या होत्या आणि आता मात्र 74 बनल्यात, परंतु सध्याच्या घडीला अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 80 पार. हो इथे मात्र पुणे आता बांध आणली होती, परंतु फटका जसं पाहिजे तसं आलेलं नाही. ऑन रिझनला फटका पाहायला मिळते. सिंगल मिळेल महेंद्रला. महेंद्र जाईल 39 वर. लेग साइडला जी गाडी आहे ती दादा, तुझी गाडीची लाईट पहिली बंद कर. धावसंख्या 75 झालेली आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आपण पाहते शुभम असेल. बघा 75 झाल्यात आणि 80 प्लस इथे होणार का. पुन्हा एकदा फ्रंटला आले होते आणि बॅट चेंडूचा संपर्क होत नाही. गोलंदाज आपण पिंट्या पाटीलला कलून चकलं होतं की पूर्णपणे आपण पाहतो तर ते ऑफला निघतो, त्याच्यामुळे चेंडू आपल्याला लांबच ठेवायचा आहे. कदाचित त्याच्या रणमध्ये अर्धा चेंडू सीमा पार जाईल. धावसंख्येचा आपण विचार केला सध्याच्या घडीला 75 धावा लागल्या गेल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघा हाफ टॅकर चेंडू आहे, शॉर्ट अंबुल केलाय, चेंडू मिड विकेट वरून हवाई सवार, शुभमच्या बॅट मधून षटकार 6. डीजे आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच श्रावणी स्पोर्ट चौल आणि अप्पा 11 डोंगरी चिंचपाडा. चला आपण टॉस साठी या, कारण पूर्वार्धामधला शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला अर्चित विराट 11 कोलाड या संघाची 81 धावा झाल्या आहेत आणि या स्पर्धेमधला हायेस्ट स्कोर आहे, त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. बघा 80 झाल्या होत्या, इथे 81 झाल्यात. 1 चेंडू शिल्लक आहे. विनंती असेल हा जो चेंडू आणला, म्हणजे इथं बोललो होतं की चेंडू गेला, पण मात्र चेंडू आणून दिलाय त्या प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद. अर्थातच कट्टर दोस्ती ग्रुप आयोजित भव्य स्पर्धा रॉक चॅम्पियन ट्रॉफी रणजी क्रिकेट स्पर्धा पर्व पहिला आहे आणि गेल्या 2 दिवसामध्ये आपण बरंच काय पाहिलं, बरंच उलटफेर झालेले आहेत. जिंकलेला संघ हरलेला संघ जिंकलाय हे सुद्धा आपण पाहिलंय. परंतु जिथे आपण पाहिलं तर महेंद्र अंद्रेची बॅट बोलत नव्हती, त्याच्या बॅटमधून सलगचे 3 षटकार पाहिले, त्याच्या बॅटमधून तब्बल आपण 5 षटकार पाहिले, पैशांचा पाऊस सुद्धा पाहिला आणि महेंद्रची बॅट बोलली ना तिथे मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे काम झालंय. अर्चित कोलाड रोहा या संघाचं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्याला विनंती असेल फास्ट घ्या.
81 आहे आणि शेवटचा अंतिम चेंडू आहे या पूर्वार्धामधला. जर षटकार आला तर इथून आपण पाहिलं तर 87 बनतील, चौकार आला तर 85 बनतील आणि डॉट गेला तर 81 राहतील. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा रंपाट टाकला चेंडू होता, वेगावर सार होता गोलंदाज अर्थातच पिंट्या पाटील. धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना अर्थातच अर्चित विराट 11 कोलाड रॉ या संघाची धावसंख्या 81 आहे. बघा आपण टेलर पाहिलात, पिक्चर अजून बाकी आहे. येणारा चेंडू शिल्लक आहेत 30 आणि 82 धावांची गरज आहे. श्रेयस स्पोर्ट वर्सेस संघाला 30 चेंडूमध्ये 82 धावा इथं बनवू शकतात. त्या चांगली बॅटिंग करावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तसे बॅट्समन सुद्धा आहेत, यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. एक साईडला आपण पाहतो तर राकेशजी पडवल साहेब यांचा संघ श्रेयस स्पोर्ट वर्से यांनी मात्र प्रथम गोलंदाजी करत असताना 81 धावा दिल्या आणि पार्टनरशिप झाली 81 धावांची. काय बॅटिंग राहिली आहे बघा, एकही विकेट टॉससाठी यायचं विनंती असेल. श्रावणी स्पोर्ट छौल आप्पा 11 फणस डोंगरी चिंचपाडा. चला आपण टॉससाठी या आणि पुन्हा एकदा कॉमेंट्रीमध्ये बदल करणार आहोत. 30 चेंडू 82 ची गरज असताना हर्षल मुंडे यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. विनंती असेल अभिषेक धुमाळ यांना आपल्या शुभ हस्ते करूया. या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस. या टॉसचे प्रायोजक आहेत R26. तुम्हाला कॉल करायचा आहे कट्टर दोस्ती की चॅम्पियन्स ट्रॉफी रोहा. इथे अप्पा 11 फणस डोंगरी संघाने नाणेफेक जिंकलंय. हॅलो चेक. हॅलो, थँक्यू सो मच. उमेश दादा सावंगे यांचा आवाज आपण या पलीकडे ऐकत होतो, त्यांचे आभार मानूया. मैदानाच्या चौबाजूला उपस्थित आमचे क्रीडा रसिक, मैदानाच्या आतले सगळे गुणवान खेळाडू, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, tenniscricket.in या वाहिनीवरती जुळलेले थेट लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. त्याच दरम्यान एक स्वागत करूया. टेनिस क्रिकेट कॅमेरामॅनला विनंती करूया मुख्य व्यासपीठावर आमचे अभिषेक धुमाळ यांचा यथोचित मान सन्मान करूया. कमी वयात हॉटेल व्यवसायात केलेली अप्रतिम कामगिरी. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर मॅनेजमेंट कसं करायचं याचं उत्तम उदाहरण एक तरुण उमदा आमचा माणूस अर्थात अभिषेक धुमाळ यांचा यथोचित मान सन्मान. कट्टर दोस्ती ग्रुप तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चौया मॅचच्या दिशेनं जिथे पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाच्या खेळाकडे जास्तीचा भर आपल्याला द्यायचा आहे. अगदी पहिल्या इनिंग मध्ये षटकार चौकारांचा पाऊस बरसताना या मैदानावरती आपण पाहिला आणि आता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये जाऊया, लक्ष वेधूया या संपूर्ण मॅच कडे, जिथे पाठलाग करायचा आहे तब्बल 82 धावांचा. 81 धावा पहिल्या सत्रामध्ये बनल्या गेल्या. 82 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय आणि त्या 82 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती महत्वपूर्ण 2 फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. एका बाजूला मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुमित भगत, नॉन सेकंडला त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळतील. हे 2 महत्वाचे फलंदाज आहेत आणि या 2 महत्वपूर्ण फलंदाजांवरती दाखवला विश्वास बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. श्रेयस स्पोर्ट्स वर्से महत्वाचा संघ आणि या 2 संघांमधली ही मजबूत स्थितीमधली लढत आपल्याला पाहायला मिळेल. टीम अर्चित विराट 11 रोहा या संघाचे संघ मालक बाळाजी महाबे, हेमंतजी सनस आणि त्याचबरोबर त्याच दरम्यान इथं एक स्वागत करूया मोर्याळे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत कदम यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर आसन असतो. श्रीकांत कदम आपण या आणि मुख्य व्यासपीठावर आसन असतो.
ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्ट्राईकला सुमित भगत, 2 सेकंडला प्रसाद पाटील. बॉलिंग मार्क वरती न्हावे टीमचा जुनेक चांगला ऑलराऊंडर रोहित गमरे, महत्वाचा गोलंदाज रोहित गमरे बॉलिंग मार्क वरती. पंचांच्या उजव्या एसटीनं पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूवरती फसवलंय. महत्वाचा झेल, महत्वाची विकेट सुमित भगत. मोन्या ज्यानं खूप सारं प्रभावित केलंय अलिबाग तालुक्याचं क्रिकेट आणि त्या पलीकडे या संपूर्ण रायगडाचं क्रिकेट ज्यानं गाजवून सोडलंय तो अक्षय पाटील मैदानावरती दाखल झाला. बक्षिसांची खैरात होते. षटकारांच्या हॅट्रिक साठी सिद्धांत भुतकर आणि सिद्धेश शिंदे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये. षटकारांची हॅट्रिक मारा आणि 2000 रुपये कमवा. या बक्षिसाचे प्रायोजक आहेत सिद्धांत भुतकर आणि सिद्धेश शिंदे. पुढचा बॉल अक्षय, अक्षय आलाय त्यानं आडवा बॅटनं फटका सजवला. वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आदेश सोनार. चांगली फिल्डिंग, बॉलला पकडले, बॉलची फेक परफेक्ट एंड वरती. त्याच दरम्यान तिथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव इथे मिळताना पाहायला मिळते. दुहेरी धावेसाठी पलटणार होते, मानस केलं होतं, धाडस करता येणार नाहीये कारण की आदेश तेवढासा हुशार क्षेत्ररक्षकही आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली पूर्ववर्तीच्या खेळामध्ये. आपण पाहिलं महेंद्र आणि शुभम नॉट आउट पारी. यावेळीचा बॉल भन्नाट वेगाचा चेंडू ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर, बॅट बॉलचा संपर्क राहिला नाहीये. यस्टनच्या मागे थेट शुभम जाधवचा वेध घेणारा हा डॉट बॉल. रोहित गमरे आता मात्र चांगली कामगिरी पाहायला करताना बघायला मिळतील. नावेगावचा सुपरस्टार रोह्यामध्ये आलाय, चांगली कामगिरी करतोय. हो यावेळीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टप्पा ठेवलाय. सफलता, यशस्वीरित्या कामगिरी, अचूक टप्पा आणि त्याही पलीकडे भेदक मारा. मेरिट वरती बॉल. प्रसाद पाटील अगदी एका जागेवरती स्तब्ध उभे राहिलेले पाहायला मिळतात. एका मागोमाग एक सातत्यानं डॉट बॉल टाकले. रोहित गमरे या नावानं प्रभावित केलं. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केली आहे, फक्त एक आणि एक महत्वपूर्ण सफलता. षटकाचे 2 बॉल बाकी. हाफ ट्रॅकर बॉल, टप्पा पडलाय, याही वेळेला खाली बसलाय. ज्या वेळेला आपण म्हणतो ना एखादी पानबोडी पाना खालून अलगद निघून जावी ना, त्याच पद्धतीचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर सुप्रीमोचा बॉल टप्पा पडल्यानंतर अलगद बॅटच्या खालून निघून जावा ना, तोच पराक्रम. डॉट बॉलची सांगत आपल्याला बघायला मिळते. चांगली कामगिरी. शेवटचा बॉल या ओव्हरचा रोहित गमरे. शेवटचा बॉल बॅक फुट येऊन कट केलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये फक्त बॉलला ढकलण्यात आलंय. एकही धाव मिळणार नाहीये. वा भाई वा, पहिल्या षटकामध्ये धाव खर्च केलीये. 1 विकेट मिळत असताना फक्त एकच धाव. नाव आहे रोहित गमरे. मी म्हटलं ना सर्वाधिक चांगला ऑलराऊंडर लोणेरे गोरेगाव विभागामध्ये याही खेळाडूकडे बघितलं जातं आणि आज त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती करून दाखवली आहे. टीम अर्चित विराट 11 रोहा कोलाड या संघासाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. अजूनही आपण जर विचार केला 5 षटकामध्ये 82 धावा बनवायच्या होत्या. त्यातील व्यासपीठावर आगमन होते लहू शेठ खेडेकर. एक जबरदस्त दिलदार दानशूर व्यक्तिमत्व लहू शेठ खेडेकर यांचं आगमन होते. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि आता नवीन षटक सुरुवात होईल जिथे गोलंदाजी मार्ग वरती माणगाव एक्सप्रेस. माणगावतील महत्वपूर्ण खेळाडू नाव आहे शुभम जाधव. पुढचा बॉल लो व फुल टॉस, भन्नाट वेगाचा चेंडू अक्षयनं खेळून काढला. डीपेस्ट्रा कव्हरला. बॉलच्या खाली कुणाल सुतार. या खेळाडूला कोण विसरेल. सुपर सिलेक्टर मधील अजून एक सिलेक्ट केलेला खेळाडू म्हणजे कुणाल सुतार, ज्यानं फलंदाजीमध्ये सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याच वेळेला एक बेस्ट फिल्डर म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल
समोरचा चेंडू आडवा पाटणं अलॉंग विथ द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेला बॉल प्रस्थान होईल. बॉल खाली महेंद्र अंधेरे एक सिंगल स्कोर कार्ड वरती निश्चित मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा. पहिले 2 चेंडू 2 सिंगल देणारे राहिलेत. शुभम जाधव चांगल्या पद्धतीने जाणतो अक्षयची बॅटिंग कशी आहे आणि बॉलिंग कशी करायची आहे. याही वेळचा चेंडू समोर खेचलाय महेंद्र अंधेरे मिड ऑनला वेगानं धावत जाताना पाहायला मिळतात. वा चांगली फिल्डिंग अजून एक सिंगल. ज्यावेळेला आपण म्हणतो मॅचला जिंकायचं तर एकेरी दुहेरीने जिंकलं जाऊ शकत नाही. सामन्याला जिंकायचं तर अब एक्के दुक्के से काम नहीं चलेगा. मैच को जीतना है तो छक्के चौके तो लगाने पड़ेंगे. समोरचा बॉल होता ऑप्सिकच्या बराचसा बाहेर चालला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती आता प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती येताना आपल्याला बघायला मिळतील. 5 धावा स्कोर कार्ड वरती मात्र येताना आपण पाहतोय जिथे प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक घेत सलामीला आलेत. अगदी सलामीला येत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. 82 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये एकच आली आहे. आता 24 चेंडू मध्ये 81 बनवायचे आहेत. तिथेही कमी पडताना पाहायला मिळतात. यावेळीचा बॉल खराब. नो बॉल वरती आक्रमण. बॉल आउट ऑफ द पार्क. प्रसाद या वेळेला आपण पाहतोय नो बॉल वरती आक्रमण चढवलंय. नो बॉल वरती षटकार आलाय. धावा बनला. धावांचा वेग वाढला. इथून मॅच ऑन होईल का याच्याकडे जास्तीचा भर द्यावा लागेल. शुभम जाधवचा खराब बॉल कमबॅक होईल का. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिट बॉल आणि त्याच वेळेला आक्रमण केलंय. वाईडिश मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मधोमध आदेश सोनार वेगाने येताना पाहायला मिळतील. एक धाव तिथे अर्जित होते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या हे मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सरकताना पाहायला मिळते. टीमचं धावफलक पोहोचलंय तब्बल 13 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ. दिवसा सगळे चेंडू आणून देतात पण रात्रीच्या रजनी क्रिकेटला जे क्रिकेट आणून देतात ना बाहेरचा तो खरा क्रिकेटचा दर्दी आहे. ज्यांनी आम्हाला चेंडू आणून मैदानात दिलाय जो मॅच बॉल आहे तो महत्वाचा आहे. तुम्ही नवीन बॉल किती विकत घेऊ शकता पण मॅच बॉल विकत घेऊ शकत नाही. ज्यांनी मॅच बॉल मैदानात आणलाय त्यासाठी कट्टर दोस्ती कृपया तुम्हाला हॅट्स ऑफ. तुम्ही खरे क्रिकेट दर्दी आहात. तुम्हाला सॅल्यूट. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. शुभम जाधव या वेळेला गतीमध्ये परिवर्तन. तदनंतरचा चांगला बॉल नितेश आले आणि नितेशच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमारेखेच्या पलीकडे. अक्षय का 82 धावांचा पाठलाग करायचा. 17 धावा पहिल्या 12 चेंडू मध्ये बनल्या गेल्यात आणि येणारे अजूनही आपण जर पाहिलं तर 18 चेंडू बाकी आहेत. 68 धावांची अजूनही आवश्यक 65 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 65 धावांची गरज. 18 चेंडू 65 धावांची आवश्यकता. जोपर्यंत प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत जोपर्यंत आपण जर पाहिलं तर अक्षय आहे तोपर्यंत याही धावा होऊ शकतात. त्या दरम्यानचा चांगला बॉल अजून एक मैदानावरती आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला. रोहित गमरे या नावानं प्रभावित केले. रोहित गमरेला नवीन गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आणि रोहित गोलंदाजी करत असताना आता मात्र यावेळेला डॉट बॉल टाकताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव घेतली आहे खर्च केली आणि तदनंतर आता आलेत पुन्हा. पहिला डॉट तदनंतरचा हाफ ट्रॅकर मी स्ट्रोक स्वतः बॉलच्या खाली आणि अजून एक चांगला झेल प्रसाद हे पिंट्या महत्वाचा खेळाडू आहे. पिंट्या याच्यावरती विश्वास दाखवला आणि पिंट्या मैदानावरती दाखल झालेला आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल.
आणि येणाऱ्या या पुढच्या षटकामध्ये पिंट्या कशा पद्धतीचे बॅटिंग करतील याच्याकडे आपल्याला पाहायचं. पिंट्या आणि अक्षय या दोघांना प्रत्येक बॉल वरती आता आक्रमण चढवावं लागेल, प्रत्येक बॉल वरती धावा बनवाव्या लागतील जर 82चा पाठलाग करायचा. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहतोय पुढे खेळण्यात आलाय. त्याच वेळेला तिथे क्षेत्ररक्षक आहेत वाईट मिड विकेटला आदेश फील्ड करतील, बॉलची फेक करतील, तदवर एक धाव तिथे मात्र मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना आपण जर पाहिली तर तब्बल 18 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जातात. 18 धावा स्कोर कार्ड वरती. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू हाफ ट्रॅकर अक्षय पाटीलच्या बॅटमधून आक्रमण, बॉल जाईल सरकाऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या वरून 6 धावांसाठी. चोवीस धावा धावफलकावरती 4 चेंडू झाले. तिसरं षटक मार्गस्थ आणि रोहित गमरेवरती हल्ले चढवलेत. अक्षय पाटील मोन्या याच्या बॅटमधून अजून एक हल्ला, बॉल लॉंग ऑनच्या खूप वरून 6 षटकार. बॅक टू बॅकचे 2 षटकार आले. अक्षयनं आक्रमण चढवायला सुरुवात झाली आणि अक्षय चांगल्या पद्धतीची बॅटिंगही करतोय, मॅचला ऑन करतोय. याही वेळेचं आक्रमण बॅक टू बॅकचा तिसरा, 3rd इन रो अक्षय मोन्याच्या बॅटमधून. पहिली मॅच होईल टीम अर्श फायटर मुरुड त्यांच्या विपक्षामध्ये अक्की 11 कोलाड. दुसरा सामना असेल वैष्णवी 11 कोलाड त्यांच्या विपक्षामध्ये MD वॉरियर्स अलिबाग. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर तिसरा सामना असेल नावेश 11 विचुंबे त्यांच्या विपक्षामध्ये असेल नव्या नायट्रोज कोलाड. आणि शेवटचा सामना असेल तो म्हणजे साई दत्त 11 पेन आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम V1D. असे सगळे रती महारथी दिग्गज उद्याच्या दिवसामध्ये, उद्याच्या रात्रीमध्ये याच मैदानावरती आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतील. 12 चेंडू 46 ची गरज. मैदानावरती नवीन गोलंदाज आलेत, नाव आहे दिनेश. दिनेशचा पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि व्हाईट बॉल मैदानावरती आपल्याला बघायला मिळेल. एक अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 37 धावा पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू खराब, चुकीचा बॉल राहिला आणि त्याच वेळेला बॉल लेग स्टिकला मिस करत असताना शॉर्ट फाईन लेगला निघाला होता, तिथे एक सिंगल सुद्धा मिळताना पाहायला मिळतीये. 2 धावा मिळतील मोफत स्वरूपाच्या. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तब्बल 39 या आकड्यावरती आपण पाहतोय. 12 चेंडू, येणारे 12 चेंडू आवश्यकता आहे आता 43 धावांची. 12 चेंडू 43 ची गरज अजूनही मैदानावरती बाकी राहिली आहे. 12-43 याही धावा होऊ शकतात जर अक्षय मैदानावरती थांबला आणि त्याची जर बॅट बोलली ना तर याही धावा होतील. पुढचा बॉल दिनेश. दिनेशचा हा चेंडू वेस्ट साइडचा नो बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण अक्षय पाटीलचा वार.
आता मैदानावरती काय घडतंय, मैदानावरती आकर्षक त्याच वेळेला अद्भुत आणि प्रेक्षणीय आणि सगळ्या प्रेक्षकांच्या हृदयामध्ये घर बनवणारी बॅटिंग नाव आहे अक्षय पाटील. त्याची बाट बोलायला लागली, त्याच्या बाट मधून धावा आल्यात आणि याही धावांचा पाठलाग होईल. आमच्या प्रेक्षकांचे हृदयाच्या अंतकरणापासून आभार आणि त्यांनाही उत्सुकता आहे. जर अक्षय पाटील खेळतोय तो मॅच बॉल अजून एकदा आणून दिला तर तोही षटकार चौकारांची आतिषबाजी अशीच चालू ठेवेल. आणि प्रेक्षकांना काय हवं असतं तर यस निश्चित षटकार चौकारांचा पाऊस. यस पुढचा बॉल फ्री हिट स्पर्धा अनुभवतो आपण, सुपर हिट रोहा चॅम्पियन ट्रॉफी 2024 अभूतपूर्व पर्व. फ्री हिटचा बॉल दिनेश खोलात टाकला, हेलिकॉप्टर उडवला, लॉंग ऑन ला फ्री हिटचा बॉल होता, त्याच कारणानं बचावले गेले अक्षय. सुवर्ण संधी असणार आहे रसिका प्रेक्षकांसाठी. राजा धिडे यांच्याकडून षटकारच्या बाहेर जो प्रेक्षक कॅच पकडेल त्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. या बक्षिसाचे प्रायोजक आहेत राजा धिडे. षटकातील पुढचा बॉल, यावेळीचा फुलटॉस आडवा, बाटनं फुलटोल केला, अलॉंग विथ कार्पेट गोईच्या वेगानं बॉल जमिनीला घासत मैदानावरती दिनेश चुकीचे चेंडू टाकताना पाहायला मिळतात. दिनेश आता कुठेतरी आपण जर पाहिलं तर चुकीचा कामकाज मैदानावरती चालू आहे आणि अशा पद्धतीची गोलंदाजी राहिली तर संपूर्ण मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आता हळूहळू का होईना टीम श्रेया स्पोर्ट्स वर्से संघाचा बोलबाला व्हायला टाइम लागणार नाहीये. कारण की भले पहिल्या ओव्हर मध्ये एकच धाव आली, दुसऱ्या ओव्हर मध्ये कमी धावा आल्या, पण त्याच वेळेला आता अक्षय बोलतोय त्याच्या साथीला पिंट्याही चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती करताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल दिनेश कमबॅक करतील का? अगदी अर्ध्या विकेट वरती बॉल पडला, बाहेर निघाला. अजून एक वाईट बॉल, चुकीची गोलंदाजी. नाव आहे दिनेश. दिनेश आणि दिनेश आता लाईन लेन सगळं काही भरकटताना बघायला मिळेल. चुकीचा बॉल, चुकीची गोलंदाजी. धावा बनला धावफलकावरती 52 धावा. चौथं षटक मार्ग असा षटकातील चेंडू बाकी आहेत अजूनही 4. ओहो, यावेळीचा टप्पा पडला, बॉल आतमध्ये आलाय, खाली बसलाय. शुभम जाधव बॉलचा पाठलाग करतील आणि त्यांच्याही बॉल आवाक्याच्या बाहेर. 22 स्वरूप हा विजय आहे रोहा चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा. धावा झाल्यात 56 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू, आवश्यकता 26 धावांची. 9 बॉल 26 धावांची गरज, म्हणजे 3 चेंडू मध्ये आतापर्यंत दिनेशनं खर्च केला धावा 20. याही वेळचा बॉल, बॉल चाललाय लेग स्टिकच्या बाहेर. अजून एक वाईट बॉल, अजून एक अतिरिक्त धाव. मैदानावरती काय खेळ चालू आहे. इथून पुढे गोलंदाजी करत असताना गोलंदाज मात्र आता पूर्णपणे या मॅचची हवा घालवताना बघायला मिळेल. पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू फुल टॉस, बॉल चाललाय पुन्हा पुन्हा लॉंग लेग, फाईन लेग, सीमा रेखेच्या चौकार.
पाठीराखे हेच म्हणत असतील पिंट्या आणि अक्षय मॅच जिंकून दाखव. आणि यस त्यांनी मॅच जिंकण्यासाठीचाच खेळ केला आणि आतापर्यंत हे दोन्ही फलंदाज वरचढ ठरले. जो खेळ महेंद्र अंधेरेनं केला तोच खेळ मैदानावरती पिंट्या करतोय. जो खेळ शुभमनं केला तोच खेळ अक्षय पाटीलही करतोय. यावेळीचा समोरचा बॉल गॅप मध्ये बॉल डीप कव्हरला 1 2 3 4 बाउन्स. सतरा धावांची आवश्यकता. यदा कदाचित इथून एक डॉट बॉल येईल का? 5 बॉल मध्ये 29 धावा आतापर्यंत दिनेशनं खर्च केल्यात. सर्वाधिक महागड षटक. आता 7 चेंडू 17 थांबवायच्यात. 7 बॉल 17 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा बॉल पायात लेग बिफोर LBW स्वरूपामध्ये शेवटच्या क्षणी मिळाली विकेट. हा चेंडू 17 धावांची आवश्यकता. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग डीजे. मैदानाच्या आतमध्ये आलेत. नाव आहे सूरज. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळतील फैज. फैज आलेत समोर. सेकंडला अक्षय पाटील. त्यावेळेला आपण म्हणतो ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. श्रेया स्पोर्ट्स वरचे संघासाठी अगदी अडचणीमध्ये सापडलेला संघ बाहेर काढण्याचं काम आता अक्षय पाटील करतील का? मोन्या असे बरेचसे सामने त्यानं जिंकून दिलेत, पण आज इथे रोहा चॅम्पियन ट्रॉफी गाजवायची आहे. येणारे 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्गही आमचे आतुरतेने वाट बघतात कोण जिंकेल, या मॅचचा रिझल्ट काय असेल, 82 धावांचा पाठलाग होईल का? फैज बॉलिंग मार्क वरती आले समोर. अक्षय पाटील 6-17ची गरज. ओहो, यावेळेचा पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडतो ना पडतो. एसटी रक्षक आदेश सोनारचा वेध घेणारा यावेळीचा डॉट बॉल पहिला. बघा एका बाजूला पारड जड आपल्याला पाहायला मिळतं अक्षय पाटीलचंही, त्याच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर फैजचं सुद्धा पारड जड. आता विंग बॅलन्स कधी वरती कधी खालती, आता चढतं उतरतं क्रम. यावेळीचा फटका चांगला. लॉंग ऑनच्या दिशेला फटका खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं शुभम जाधव येताना पाहायला मिळतील. बघा एकही धाव घेतली नाहीये. कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास स्वतःवरती दाखवला बॅटिंग करत असताना अक्षय पाटीलनं. आता 4 चेंडू 17ची गरज. ज्या वेळेला आपण म्हणतो ना आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी पायथ्यावरून शिखरावरती नेऊ शकते, तो दुणावलाच पाहिजे. अक्षय पाटीलचा आत्मविश्वास दुणावला. 4 चेंडू 17ची गरज आहे. रनवे मध्ये प्रॉब्लेम, प्रेशर, दबाव, दडपण सगळं काही या मॅच मध्ये सुद्धा आहे. या संपूर्ण रात्रीमध्ये कोण चमकला जाईल? फैज बॉलिंग मार्क वरती चांगली कामगिरी करतात. समोर अक्षय आहेत. 4 चेंडू 17 धावेची गरज. गोलात टाकलेला बॉल अलॉंग विथ द कार्पेट. बॉल चाललाय लॉंग ऑनला. शुभम जाधव बॉलच्या खाली. अजून एक डॉट बॉल. वा भाई वा. आता मॅचची सिच्युएशन काय राहिली आहे? 3 चेंडू 17ची आवश्यकता, म्हणजे 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकावेच लागतील अक्षय पाटीलला. आणि आता तेच बाकी राहिलंय. 3 बॉल 17 धावा. ओहो, वा भाई वा. फैजनं या मॅच मध्ये काय खेळ केला. आकर्षक, अद्भुत आणि विध्वंसक बॉलिंग.
आणि अक्षय अक्षय आणि अक्षय टीमला आणि स्वतःलाही पूर्णपणे बॅकफूट वरती घेऊन चालला. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 17 धावा. एकात मोठा चमत्कार आता बॅटिंग करत असताना जिंकून देऊ शकतो टीम श्रेया स्पोर्ट्स वरचेकरांना. याही वेळचा बॉल अजून एक खोलात. वा भाई वा. लॉंग ऑफला अजून एक डॉट बॉल. 5 चेंडू एकही धाव दिली नाहीये जिथे 17 थांबवायच्या होत्या. लाजवाब कामगिरी. आणि जर इथून डॉट बॉल आला तर या स्पर्धेची दुसरी मॅडन ओव्हर आपल्याला बघायला मिळेल. 1 बॉल 17. फुल टॉस बॉल आलाय षटकार. पण अगदी या मॅच वरती संघाचे व्यवस्थापक प्रेक्षकांनी कॅच बंटी. पकडलाय. आपण 100 रुपयाचे मानकरी झालात. आपण यायचंय व्यासपीठावर. आपण 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. स्क्वेअर लेग क्षेत्रात आता ज्या प्रेक्षकांनी कॅच घेतलाय त्यांनी 100 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय. महेंद्र अंधारेची धुवाधार खेळी आणि त्याच धुवाधार खेळीसाठी अभिषेक डुमाळे यांच्याकडून आलेलं 500 रुपये आणि 500 रुपये बक्षीस आलं होतं सिद्धेश शिंदे यांच्याकडून. आणि अतुल देशमुख यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 100 रुपये असे तब्बल 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय तो महेंद्र